नमस्कार. आज आपण एका अत्यंत रंजक आणि खरं सांगायचं तर थोड्या गूढ संकल्पनेवर बोलणार आहोत. बटरफ्लाय इफेक्ट. नमस्कार. हो, ही कल्पना अनेकांनी ऐकली असेल. ती प्रसिद्ध ओळ आहे ना, ब्राझीलमध्ये फुलपाखराने पंख फडफडवले तर टेक्सासमध्ये वादळ येऊ शकतं का? अगदी. पण या कल्पनेमागे खरं विज्ञान काय आहे? की ही फक्त एक फिल्मी कल्पना आहे? बरोबर. यातलं विज्ञान समजून घेणं खूप महत्वाचं आहे, कारण यात बरेच गैरसमज आहेत. आजच्या आपल्या चर्चेसाठी आपण भौतिकशास्त्र, गणित आणि विशेषतः हवामानशास्त्रातल्या काही महत्वाच्या संशोधनाचा आधार घेणार आहोत. एडवर्ड लॉरेन्स यांचं काम तर केंद्रस्थानी असेलच. शिवाय काही गणितीय मॉडेल्स आणि अर्थातच या संकल्पनेचा प्रवास कसा झाला याच्या ऐतिहासिक नोंदी. उत्तम. आणि आपलं ध्येय स्पष्ट आहे. या संकल्पनेचा नेमका वैज्ञानिक अर्थ काय हे खोदून काढायचंय. ही निव्वळ कल्पना आहे की यात तथ्य आहे? याचा शोध कसा लागला? विज्ञानात त्याचं महत्त्व काय? आणि विज्ञानाच्या पलीकडेही याचे परिणाम कसे दिसतात हे सगळं समजून घ्यायचं आहे. अगदी. तर मग सुरुवात करूया या संकल्पनेच्या जन्मापासूनच. चला तर मग. सुरुवात कुठून झाली याची? कोण आहे यामागे? तर ही गोष्ट आहे 1961 सालची. एडवर्ड लॉरेन्स ते MITमध्ये गणितज्ञ आणि हवामानशास्त्रज्ञ म्हणून काम करत होते. त्या काळात ते हवामानाचा अंदाज वर्तवण्यासाठी एका कम्प्युटर मॉडेलवर काम करत होते. रॉयल मॅकबी LG30 नावाचा एक मोठा कम्प्युटर होता तो. अच्छा. त्या काळातले कम्प्युटर म्हणजे मोठमोठ्या खोल्या असायच्या. हो. आणि त्यांनी हवामानाचं एक गणिती मॉडेल तयार केलं होतं. त्यात 12 समीकरणं होती, जी वाऱ्याचा वेग, तापमान, दाब अशा गोष्टींचं अनुकरण करायची. सर, मग पुढे काय झालं? झालं असं की एकदा त्यांना त्यांच्या सिम्युलेशनचा एक भाग परत चालवायचा होता. वेळ वाचवण्यासाठी त्यांनी ठरवलं की सिम्युलेशन सुरुवातीपासून नाही तर मध्यापासून सुरू करू. ओके. त्यासाठी त्यांनी आधीच्या रनच्या प्रिंटआउटवरचे आकडे घेतले आणि ते पुन्हा कम्प्युटरमध्ये इनपुट म्हणून टाकले. ठीक आहे. यात काय विशेष? गंमत इथेच झाली. जी प्रिंटेड आकडेवारी होती ती फक्त 3 दशांश स्थळांपर्यंत होती. समजा 0.506. पण कम्प्युटरच्या मेमरीमध्ये तीच व्हॅल्यू 6 दशांश स्थळांपर्यंत साठवलेली होती. म्हणजे 0.506127. अच्छा. म्हणजे फरक अगदीच किरकोळ. 0.000127 इतकाच. अगदी. लॉरेन्स यांनाही वाटलं की इतक्या लहान फरकाने काय होणार आहे, निकाल जवळपास सारखेच यायला हवेत. बरोबर. पण तसं झालं नाही वाटतं. अजिबात नाही. झालं उलटंच. त्यांनी नवीन सिम्युलेशन रन केलं आणि सुरुवातीला दोन्ही निकाल, मूळ आणि नवीन, जवळपास सारखेच होते. पण जसजसा सिम्युलेशनचा वेळ पुढे गेला, म्हणजे काही सिम्युलेटेड महिने, तसतसा दोन्ही निकालांमधला फरक वाढत गेला. आणि काही काळानंतर तर ते इतके वेगळे झाले की त्यांच्यात काहीच साम्य उरलं नाही. हवामानाचा संपूर्ण नमुने, पॅटर्न्स बदलून गेले होते. माय गॉड. म्हणजे एका इतक्या लहान, जवळजवळ नगण्य वाटणाऱ्या फरकाने इतका मोठा परिणाम? बरोबर. हाच तो क्षण होता जिथे लॉरेन्स यांना एका अत्यंत मूलभूत गुणधर्माचा साक्षात्कार झाला. काही प्रणालींमध्ये सुरुवातीच्या स्थितीत अगदी लहानसा, जवळपास न मोजता येण्याजोगा बदल झाला तरी अंतिम निकालात प्रचंड मोठा फरक पडू शकतो. आणि यालाच त्यांनी काहीतरी नाव दिलं असेल. हो. या गुणधर्माला त्यांनी म्हटलं सुरुवातीच्या स्थितीवरील संवेदनशील अवलंबित्व, सेन्सिटिव्ह डिपेंडन्स ऑन इनिशियल कंडिशन्स, किंवा थोडक्यात SDIC. हे नियमानुसार चालणाऱ्या डिटर्मिनिस्टिक प्रणालींमध्येही होऊ शकतं. हे महत्वाचं होतं. म्हणजे प्रणालीचे नियम माहीत असले तरी भविष्य सांगता येणार नाही जर सुरुवातीची स्थिती 100% अचूक माहीत नसेल तर. इथेच बटरफ्लाय इफेक्ट या नावाची एंट्री झाली का? की ते नंतर आलं? ते नाव नंतर आलं. लॉरेन्स यांनी 1963च्या त्यांच्या एका महत्वाच्या शोधनिबंधात डिटर्मिनिस्टिक नॉन पिरियॉडिक फ्लो याचं गणितीय विश्लेषण केलं होतं. तेव्हा त्यांनी उदाहरण म्हणून सीगल पक्षाच्या पंखांचा उल्लेख केला होता की सीगलच्या पंख फडफडवण्याने हवामान बदलू शकतं का. अच्छा, आधी सीगल होता. हो. पण 1972मध्ये ते एका परिषदेत भाषण देणार होते. त्या परिषदेच्या आयोजकांनी फिलिप मेरिलियस यांनी त्यांच्या भाषणाला एक जास्त आकर्षक शीर्षक सुचवलं. कोणतं? प्रिडिक्टेबिलिटी. डज द फ्लॅप ऑफ अ बटरफ्लायज विंग्स इन ब्राझील सेट ऑफ अ टॉर्नॅडो इन टेक्सास. ब्राझीलमधील फुलपाखराने पंख फडफडवल्यास टेक्सासमध्ये मोठं वादळ येऊ शकतं का? वा, हे नक्कीच जास्त आकर्षक आहे. सीगलपेक्षा फुलपाखरू जास्त काव्यात्मक वाटतं.
अगदी. आणि हे नाव इतकं जबरदस्त लोकप्रिय झालं की तेच या संकल्पनेचं प्रतीक बनलं, द बटरफ्लाय इफेक्ट. लॉरेन्स स्वतः नंतर म्हणाले की जर त्यांनी हे नाव आधी सुचवलं असतं तर कदाचित हा शोध जास्त लोकांपर्यंत पोहोचला असता. खरंय. आणि त्या 1963च्या पेपरमध्ये त्यांनी फक्त ही संकल्पना मांडली की काही गणितीय मॉडेल पण दिलं होतं. त्यांनी का खूप महत्वाचं काम केलं होतं. त्यांनी फक्त 3 सोप्या समीकरणांची एक प्रणाली, सिस्टम ऑफ इक्वेशन्स, सादर केली होती, जी आता लॉरेन्स सिस्टम म्हणून ओळखली जाते. ही प्रणाली सुद्धा हेच गुंतागुंतीचं अराजक वर्तन दाखवत होती. फक्त 3 समीकरणं, 12 वरून 3. हो, ही वातावरणातील उष्णतेच्या अभिसरणाचे कन्व्हेक्शनचं एक अत्यंत सरलीकृत मॉडेल होतं. पण यातून त्यांनी दाखवून दिलं की अराजकता ही काहीतरी रहस्यमय गोष्ट नाही, तर ती काही साध्या, नियमानुसार चालणाऱ्या नॉन लिनियर प्रणालींचा अंगभूत गुणधर्म आहे. अराजकता म्हणजे केवळ गोंधळ नाही. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. अराजकता म्हणजे गोंधळ नाही, तर एका विशिष्ट प्रकारची गुंतागुंतीची सुव्यवस्था, जी अप्रत्याशित आहे. इथेच मला वाटतं गणिताचा भाग अधिक खोलात जातो. या अराजकतेमागचं गणित थोडं सोप्या भाषेत सांगता येईल का? नक्कीच. बघा, बटरफ्लाय इफेक्ट हा डायनॅमिकल सिस्टीम्स या गणितीय शाखेचा भाग आहे. ही शाखा काय करते तर एखादी सिस्टीम वेळेनुसार कशी बदलते, विकसित होते याचा अभ्यास करते. ओके, म्हणजे जसं ग्रह सूर्याभोवती फिरतात किंवा हवामान बदलतं, या सगळ्या डायनॅमिकल सिस्टम्स झाल्या. अगदी. आणि या सिस्टीम्समध्ये 2 मुख्य प्रकार आहेत, लिनियर आणि नॉन लिनियर. हा फरक समजून घेणं खूप महत्वाचं आहे. सांगा ना. लिनियर म्हणजे सरळ, रेषीय संबंध. बरोबर. लिनियर सिस्टीम्समध्ये सुरुवातीच्या बदलांचा परिणाम साधारणपणे त्या बदलाच्या प्रमाणातच असतो. म्हणजे लहान कारण लहान परिणाम, मोठं कारण मोठा परिणाम. सगळं सरळ, प्रमाणबद्ध. आणि नॉन लिनियरमध्ये? नॉन लिनियर सिस्टीम्समध्ये हे प्रमाणबद्धतेचं नातं तुटतं. लहानशा कारणाचे परिणाम मोठे, अनपेक्षित, अप्रमाणबद्ध असू शकतात. फीडबॅक लूप्स असतात, गोष्टी एकमेकांना गुंतागुंतीच्या पद्धतीने प्रभावित करतात. आणि जगातल्या बहुतेक सिस्टम्स याच प्रकारच्या असतात, नाही का? अगदी. हवामान, पाण्याची गती, लोकसंख्या वाढ, शेअर बाजार, अगदी आपल्या शरीरातल्या प्रक्रिया, या बहुतेक नॉन लिनियर आहेत. आणि महत्वाची गोष्ट, अराजकता, खेऑस फक्त नॉन लिनियर सिस्टीम्समध्येच शक्य आहे. अच्छा, म्हणजे लिनियर सिस्टम कधीच अराजक होऊ शकत नाही? नाही. लॉरेन्स सिस्टीम ज्याबद्दल आपण बोललो ती नॉन लिनियर समीकरणांची प्रणाली आहे. त्यात 3 व्हेरिएबल्स आहेत, एक्स, वाय आणि झेड, जे वातावरणातील अभिसरण प्रक्रियेतील प्रवाह आणि तापमानातील फरकाशी संबंधित आहेत. आणि त्यातले सिग्मा, रो, बीटा हे स्थिरांक आहेत. बरोबर. आणि यातला रो, ज्याला रेले नंबर म्हणतात, तो महत्वाचा आहे. त्याची किंमत एका विशिष्ट पातळीवर, उदाहरणार्थ 28, पोहोचली की प्रणालीचं वर्तन नियमित, पिरियॉडिक न राहता अराजक, खेऑटिक बनतं. हे सगळं गणितीय पातळीवर कसं बघतात? तुम्ही फेज स्पेस आणि अट्रॅक्टरचा उल्लेख केला होता मगाशी. ते काय आहे? कल्पना करा की आपल्याला सिस्टीमची सध्याची स्थिती, स्टेट, एका बिंदूने दर्शवायची आहे. लॉरेन्स सिस्टीममध्ये 3 व्हेरिएबल्स आहेत. म्हणून तिची स्थिती दर्शवण्यासाठी आपल्याला 3 मितीय 3D जागेची गरज लागेल. या जागेला फेज स्पेस म्हणतात. ओके, म्हणजे सिस्टीम जसजशी बदलेल तसा हा बिंदू फेज स्पेसमध्ये फिरेल. अगदी. तो एक मार्ग, ट्रजेक्टरी तयार करेल. आता अनेक सिस्टीम्स कालांतराने एका विशिष्ट स्थितीकडे किंवा स्थितींच्या एका संचाकडे आकर्षित होतात. म्हणजे त्यांची दीर्घकालीन वर्तणूक त्या स्थितीभोवतीच फिरते. या अंतिम स्थिती किंवा स्थितींच्या संचाला अट्रॅक्टर म्हणतात. उदाहरणार्थ, जसं लंबक शेवटी थांबतो, ती त्याची अट्रॅक्टर स्थिती झाली. बरोबर. तो एक साधा फिक्स्ड पॉइंट अट्रॅक्टर आहे. काही सिस्टीम्स एका चक्रात फिरत राहतात. त्याला लिमिट सायकल अट्रॅक्टर म्हणतात. पण अराजक सिस्टीम्सचे अट्रॅक्टर खूप वेगळे आणि गुंतागुंतीचे असतात. त्यांनाच स्ट्रेंज अट्रॅक्टर म्हणतात. हो, स्ट्रेंज अट्रॅक्टर. लॉरेन्स सिस्टीमचा जो अट्रॅक्टर आहे तो जगातला पहिला शोधलेला स्ट्रेंज अट्रॅक्टर आहे. आणि गंमत म्हणजे त्याचा आकार फुलपाखराच्या पंखांसारखा दिसतो. हा निव्वळ योगायोग आहे, पण किती समर्पक आहे ना. हा त्रिमितीय आकार आहे, ज्यात 2 पंखांसारखे भाग दिसतात. फेज स्पेसमधला बिंदू या अट्रॅक्टरवर सतत फिरत राहतो. तो एका पंखाभोवती काही वेळ फिरतो, मग अचानक दुसऱ्या पंखाकडे उडी मारतो, तिथे काही वेळ फिरतो,
परत पहिल्याकडे येतो पण स्वतःला कधी छेदत नाही. किंवा तंतोतंत त्याच मार्गावरून परत जात नाही. कधीच नाही. मार्ग एकमेकांच्या अगदी जवळ येतात, पण कधीच एकमेकांना छेदत नाहीत किंवा पुनरावृत्ती करत नाहीत. हाच तो लॉरेन्झने वर्णन केलेला नियत नॉन पिरियॉडिक प्रवाह. म्हणजे नियम ठरलेले आहेत, पण वर्तन कधीच स्वतःची पुनरावृत्ती करत नाही. आणि याच रचनेमुळे सुरुवातीच्या स्थितीवरची ती संवेदनशीलता येते का? हे कसं होतं? अगदी. स्ट्रेंज अट्रॅक्टर्समध्ये 2 महत्वाच्या गोष्टी एकाच वेळी घडतात. एक म्हणजे त्यांची रचना फ्रॅक्टल असते. फ्रॅक्टल म्हणजे ते नमुने जे स्वतःची लहान लहान स्तरांवर पुनरावृत्ती करतात. बरोबर. म्हणजे तुम्ही कितीही झूम करून पाहिलं तरी तुम्हाला तीच गुंतागुंतीची रचना दिसेल. या फ्रॅक्टल रचनेमुळे काय होतं की अट्रॅक्टरवरचे अगदी जवळ असलेले 2 बिंदू, म्हणजे सुरुवातीला अगदी थोडा फरक असलेल्या 2 स्थिती, कालांतराने एकमेकांपासून वेगाने दूर फेकले जातात. याला म्हणतात स्ट्रेचिंग. स्ट्रेचिंग. हाच SDICचा उगम आहे. अच्छा, जवळचे मार्ग दूर जातात. पण मग ते अनंतापर्यंत दूर जातात का? जागा तर मर्यादित आहे. बरोबर. इथे दुसरी प्रक्रिया येते, फोल्डिंग. फोल्डिंग. कारण अट्रॅक्टर एका मर्यादित जागेतच असतो, त्यामुळे दूर गेलेले मार्ग पुन्हा जवळ आणले जातात. जसं आपण एखादी कणिक ताणून परत दुमडतो तसं. ही स्ट्रेचिंग अँड फोल्डिंग प्रक्रिया सतत चालू राहते. वाव. स्ट्रेचिंगमुळे संवेदनशीलता येते आणि फोल्डिंगमुळे ते मर्यादित जागेत राहतं. काय भन्नाट कल्पना आहे. ओ, ह्यामुळेच म्हणजेच अराजक एका मर्यादित क्षेत्रात राहूनही अत्यंत गुंतागुंतीचं आणि अप्रत्याशित वर्तन दाखवते. गणितज्ञ रॉबर्ट डेव्हनी यांनी अराजकतेची एक औपचारिक व्याख्या दिली आहे, ज्यात 3 गोष्टी महत्वाच्या मानल्या जातात. कोणत्या 3 गोष्टी? एक म्हणजे SIDIC, जे आपण पाहिलं. दुसरं टोपोलॉजिकल ट्रान्झिटिव्हिटी, म्हणजे सिस्टममधला कोणताही भाग कालांतराने इतर कोणत्याही भागाच्या अगदी जवळ जाऊ शकतो. सिस्टम सगळीकडे फिरू शकते. आणि तिसरं आवर्ती कक्षांची घनता, डेन्सिटी ऑफ पिरियॉडिक ऑर्बिट्स, म्हणजे सिस्टममध्ये असंख्य अस्थिर पण पुनरावृत्ती होणारे मार्ग, पिरियॉडिक ऑर्बिट्स असतात, पण सिस्टम सहसा त्यांच्यावर टिकत नाही. म्हणजे गणिती व्याख्या बरीच क्लिष्ट आहे, पण मूळ कल्पना तीच आहे. नियमांनुसार चालणारी पण तरीही अप्रत्याशित गुंतागुंतीची वर्तणूक. हे गणित खरंच खूप आकर्षक आहे. पण आता मला हे जाणून घ्यायचंय की ह्या सगळ्या सैद्धांतिक गोष्टींचा, या गणिताचा प्रत्यक्ष जगात कुठे आणि कसा परिणाम दिसतो? म्हणजे हवामान, पाणी किंवा अगदी ग्रहताऱ्यांच्या जगात? अगदी बरोबर प्रश्न आहे. सुरुवात करूया हवामानशास्त्रापासून, कारण तिथूनच तर या सगळ्याची सुरुवात झाली. बटरफ्लाय इफेक्टचा सर्वात थेट आणि महत्वाचा परिणाम म्हणजे हवामान अंदाजाच्या अचूकतेवर येणारी नैसर्गिक मर्यादा. म्हणजे आपण कितीही चांगली उपकरणं वापरली, कितीही मोठे कम्प्युटर वापरले, तरी काही मर्यादा आहेतच. हो, कारण आपण वातावरणाची सुरुवातीची स्थिती म्हणजे तापमान, दाब, आर्द्रता, वाऱ्याचा वेग वगैरे कधीच 100% अचूकपणे मोजू शकत नाही. प्रत्येक मापनात थोडी तरी त्रुटी असतेच. शिवाय वातावरणात असे असंख्य लहान बदल होत असतात जे मोजणं शक्यच नाही. आणि अराजक प्रणाली असल्याने या लहान त्रुटींचं काय होतं? त्या घातांकीय वेगाने वाढतात. म्हणजे चूक दुप्पट व्हायला लागणारा वेळ सारखाच राहतो. त्यामुळे सुरुवातीला अगदी लहान वाटणारी चूक काही दिवसातच इतकी मोठी होते की अंदाज पूर्णपणे चुकतो. यामुळेच हवामानाचा अंदाज काही दिवसांपुरताच बरोबर येतो आणि नंतर तो भरवशाचा राहत नाही. साधारण किती मर्यादा मानली जाते या अचूकतेची? जागेचा, विशिष्ट वेळेचा अचूक हवामानाचा अंदाज वर्तवणे हे भौतिकशास्त्राच्या नियमांनुसारच शक्य होत नाही. 2 आठवडे म्हणजे आपण कधीच महिन्याभराचा किंवा वर्षभराचा अचूक हवामान अंदाज लावू शकणार नाही. विशिष्ट ठिकाणचा, विशिष्ट वेळेचा डिटेल अंदाज नाही. आपण ऋतू कसे असतील याचे अंदाज लावू शकतो, सीझनल फोरकास्ट. पण 3 महिन्यांनी अमुक तारखेला अमुक शहरात पाऊस पडेल की नाही हे सांगणं शक्य नाही. यामुळेच मग हवामान शास्त्रज्ञांनी अंदाज देण्याची पद्धत बदलली आहे का? ते आता एन्सेम्बल फोरकास्टिंग वापरतात असं ऐकलंय. अगदी बरोबर. एन्सेम्बल फोरकास्टिंग ही याच अराजकतेच्या जाणीवेतून आलेली पद्धत आहे. यात काय करतात की एकच हवामान मॉडेल अनेक वेळा चालवतात. अनेक वेळा? कशासाठी? प्रत्येक वेळी सुरुवातीच्या स्थितीत, इनिशियल कंडिशन्समध्ये थोडासा जाणीवपूर्वक बदल करतात. म्हणजे सुरुवातीच्या मापनातल्या संभाव्य त्रुटी लक्षात घेऊन अनेक शक्यता तपासल्या जातात. समजा 50 वेळा मॉडेल चालवलं तर आपल्याला 50 वेगवेगळे अंदाज मिळतात. मग या 50 अंदाजांचं काय करतात?
मग बघतात की हे 50 अंदाज एकमेकांशी किती जुळतात. जर बहुतेक अंदाज सारखेच असतील, उदाहरणार्थ 50 पैकी 45 अंदाज पाऊस दाखवत असतील, तर त्या अंदाजावर जास्त विश्वास ठेवता येतो. पण जर अंदाज खूप विखुरलेले असतील, उदाहरणार्थ निम्मे पाऊस निम्मे कोरडा हवामान, तर याचा अर्थ अंदाज अनिश्चित आहे. अच्छा. यामुळेच आपल्याला बातम्यांमध्ये पावसाची 30% शक्यता किंवा वादळ या मार्गाने जाण्याची 20% शक्यता असं ऐकायला मिळतं. हा संभाव्यता आधारित प्रोबॅबिलिस्टिक अंदाज असतो. अगदी. तो एका निश्चित अंदाजापेक्षा जास्त माहितीपूर्ण आणि प्रामाणिक असतो, कारण तो आपल्याला अनिश्चिततेची कल्पना देतो. हे खूप महत्वाचं आहे आणि इथेच मला वाटतं तो B1 विरुद्ध BE2 चा मुद्दा येतो, ज्याचा उल्लेख आपण आधी केला होता. B1 म्हणजे SDIC, सुरुवातीच्या स्थितीवरची संवेदनशीलता. हा तर वैज्ञानिक सिद्धांत झाला. हो. पण BE2 म्हणजे एका विशिष्ट फुलपाखराच्या पंख फडफडवण्यामुळे विशिष्ट वादळ येतं. ही जी लोकप्रिय कल्पना आहे, ही कल्पना मात्र भौतिकदृष्ट्या संभव नाही आणि हा गैरसमज दूर करणं खूप महत्वाचं आहे. BE1 म्हणजे SDIC हा लॉरेन्सचा खरा शोध आहे आणि तो वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेला परिणाम आहे. पण एका फुलपाखराच्या पंखांची ऊर्जा इतकी कमी असते की ती वातावरणातील घर्षणात आणि इतर क्रियांमध्ये लगेच नाहीशी होते. ती ऊर्जा वाढत जाऊन हजारो किलोमीटर दूर वादळ निर्माण करू शकत नाही. म्हणजे लॉरेन्सच्या त्या प्रसिद्ध शीर्षकातलं फुलपाखरू हे फक्त एक प्रतीक आहे. अगदी. ते वातावरणातील असंख्य लहान न मोजता येण्याजोग्या बदलांचं, अस्थिरतेचं पर्टर्बेशन्स प्रतीक आहे. अशा असंख्य फुलपाखरांच्या एकत्रित गुंतागुंतीच्या परिणामामुळे हवामानाचं भविष्य अनिश्चित बनतं, कोणत्याही एका फुलपाखरामुळे नाही. आणि लॉरेन्स यांनी नंतरच्या कामात हे आणखी स्पष्ट केलं होतं ना, 1969च्या पेपरमध्ये. हो, 1969 मध्ये त्यांनी आणखी एक महत्वाचा मुद्दा मांडला. त्यांनी दाखवून दिलं की वातावरणासारख्या प्रणालींमध्ये जिथे अनेक पातळ्यांवर हालचाली एकत्र होतात, म्हणजे लहान वावट टोळींपासून मोठ्या वादळांपर्यंत, तिथे चुका फक्त मोठ्या स्केलवर वाढत नाहीत, तर लहान स्केलवरच्या चुका वेगाने वाढून मोठ्या स्केलवरच्या अंदाजांनाही खराब करतात. याला म्हणतात त्रुटींचा ऊर्ध्वगामी प्रवाह, अपवर्ड कॅस्केड ऑफ एरर. म्हणजे ढगांमधल्या लहान खळबळी सुद्धा वाढत जाऊन मोठ्या वादळाच्या अंदाजावर परिणाम करू शकतात. बरोबर. याचा अर्थ असा की जरी आपण मोठ्या स्केलवरची मापनं सुधारली, तरी लहान स्केलवरच्या त्रुटींमुळे अंदाज क्षमतेची एक निश्चित मर्यादा येतेच, जी केवळ मापनच सुधारून ओलांडता येत नाही. ही मर्यादा प्रणालीचा अंगभूत गुणधर्म आहे. हा खरा अधिक सखोल बटरफ्लाय इफेक्ट आहे. हे स्पष्टीकरण खूपच महत्वाचं आहे. म्हणजे फुलपाखरू हे एक शक्तिशाली रूपक आहे, पण त्याला शब्दशः घ्यायचं नाही. आता हवामानापलीकडे जाऊया. द्रवगतिशास्त्रामध्ये हा इफेक्ट कसा दिसतो? तुम्ही टर्ब्युलन्सचा उल्लेख केला होता. हो, टर्ब्युलन्स म्हणजे खळखळणारा प्रवाह. जसं सिगरेटचा धूर वर जातो, तेव्हा सुरुवातीला सरळ असतो आणि मग अचानक गुंतागुंतीचा अनियमित होतो, किंवा नदीतले भोवरे. हे अराजकतेचं उत्तम उदाहरण आहे. हे पण नियमानुसारच चालतं. हो, याचं वर्तन नेव्हियर स्ट्रोक्स नावाच्या प्रसिद्ध समीकरणांनी नियंत्रित होतं. ही समीकरणं नियत आहेत, पण तरीही टर्ब्युलंट प्रवाह अत्यंत अप्रत्याशित असतो, कारण इथेही SDIC लागू होतो. प्रवाहाच्या सुरुवातीच्या स्थितीतला अगदी लहान फरक अंतिम प्रवाहाला पूर्णपणे बदलून टाकू शकतो. याचं एखादं प्रत्यक्ष उदाहरण देता येईल का? नक्कीच. एक उदाहरण आहे स्पर्धात्मक अस्थिरता. अनेकदा द्रवांमध्ये एकाच वेळी अनेक प्रकारच्या अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता असते, म्हणजे प्रवाह अनेक प्रकारे बिघडू शकतो. कोणती अस्थिरता जास्त प्रभावी ठरेल आणि प्रवाहाचं अंतिम स्वरूप कसं असेल, हे सुरुवातीच्या अगदी लहान नगण्य वाटणाऱ्या बदलांवर अवलंबून असतं. त्यामुळे दोन प्रयोग जे दिसायला अगदी सारखे सुरू केलेत, त्यांचे अंतिम परिणाम खूप वेगळे असू शकतात. हा बटरफ्लाय इफेक्ट प्रत्यक्ष दिसतोय. म्हणजे लॅबमध्ये सुद्धा हे बघायला मिळतं. अविश्वसनीय. आणि खगोलशास्त्राचं काय? ग्रहताऱ्यांच्या जगातही हा इफेक्ट काम करतो. हो, आणि गंमत म्हणजे जसं मी आधी म्हणाले, अराजकतेचा पहिला गणितीय संकेत याच क्षेत्रात मिळाला होता, लॉरेन्सच्या जवळपास 80 वर्ष आधी. खरंच? कसं काय? हे एन बॉडी प्रॉब्लेमशी संबंधित आहे. आपल्याला माहीत आहे की दोन खगोलीय वस्तू, उदाहरणार्थ सूर्य आणि पृथ्वी, यांच्यातील गुरुत्वाकर्षणाची गती केप्लर आणि न्यूटनच्या नियमांनुसार अचूकपणे मोजता येते. याला टू बॉडी प्रॉब्लेम म्हणतात आणि तो सॉल्व्ह करता येतो. हां. पण जशा वस्तू 3 किंवा अधिक होतात,
n greater than 3, तशी त्यांच्यातील परस्पर गुरुत्वाकर्षणाची आंतरक्रिया खूप गुंतागुंतीची होते. प्रणाली नॉन लिनियर बनते. आणि अराजक बनते म्हणजे आपली सूर्यमाला सुद्धा, ज्यात सूर्य आणि 8 ग्रह आणि इतर अनेक वस्तू आहेत. अगदी 1880च्या दशकात महान फ्रेंच गणितज्ञ हेनरी पोइनकारे यांनी 3 बॉडी प्रॉब्लेमचा अभ्यास करताना हे ओळखलं होतं. त्यांना जाणवलं की या प्रणाली सुरुवातीच्या स्थितीवर अत्यंत संवेदनशील आहेत. त्यांनी लिहिलं होतं की सुरुवातीच्या स्थितीतला लहानसा फरक अंतिम स्थितीत प्रचंड मोठा फरक घडवू शकतो, ज्यामुळे दीर्घकालीन अंदाज लावणे अशक्य होते. हा बटरफ्लाय इफेक्टचा पहिला गणितीय शोध होता. पॉइनकारे लॉरेन्सच्या इतका आधी, पण तेव्हा त्याला अराजकता किंवा बटरफ्लाय इफेक्ट म्हटलं गेलं नव्हतं. नाही, ती संकल्पना आणि शब्द नंतर आले. पण पॉइनकारेने त्यामागचं गणितीय सत्य ओळखलं होतं. आता आधुनिक कम्प्युटर सिम्युलेशन वापरून आपल्याला माहीत आहे की आपली सूर्यमाला सुद्धा एकंदरीत स्थिर वाटली तरी तांत्रिकदृष्ट्या एक अराजक प्रणाली आहे. म्हणजे काय? आपले ग्रह कधीही भरकटू शकतात? कधीही नाही, पण अत्यंत दीर्घ काळात, म्हणजे लाखो किंवा कोट्यावधी वर्षांच्या काळात ग्रहांच्या कक्षांमध्ये मोठे बदल होण्याची, अगदी अनपेक्षित बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही सिम्युलेशन्समध्ये तर बुधग्रहाची कक्षा अस्थिर होऊन तर सूर्यावर आदळण्याची किंवा शुक्राशी टक्कर होण्याची अगदी लहान पण अशून्य शक्यता दिसते. बापरे, म्हणजे सूर्यमाला सुद्धा पूर्णपणे सुरक्षित आणि प्रिडिक्टेबल नाहीये. दीर्घ कालावधीसाठी नाही. आणि ही अनिश्चितता फक्त भविष्यासाठी नाही, भूतकाळासाठीही लागू होते. म्हणजे आपण कोट्यवधी वर्षांपूर्वी सूर्यमालेची अचूक स्थिती काय होती हे सुद्धा ठामपणे सांगू शकत नाही. सुरुवातीच्या स्थितीतील अनिश्चितता भूतकाळातील रिकन्स्ट्रक्शनलाही तितकीच बाधा आणते. हवामान, पाणी आणि आता थेट सूर्यमाला, या बटरफ्लाय इफेक्टचा आवाका खरंच खूप मोठा आहे. पण मला असं वाटतं की लोकप्रिय संस्कृतीने ह्या संकल्पनेला उचलून धरलंय, पण कदाचित थोडं वेगळ्या अर्थाने. अनेक चित्रपट, कथांमध्ये याचा सर्रास उल्लेख असतो. बरोबर आहे. जुरासिक पार्क आठवते, त्यात इयान मॅल्कम हा गणितज्ञ अराजकता सिद्धांताचा वापर करून सांगतो की डायनोसॉर पार्क नियंत्रणाबाहेर जाणार. किंवा बॅक टू द फ्युचरमध्ये भूतकाळातला लहानसा बदल भविष्य कसं बदलतं. आणि अर्थातच द बटरफ्लाय इफेक्ट नावाचे एक चित्रपटच आहे. हो, म्हणजे लहान घटनेचे मोठे नाट्यमय परिणाम दाखवण्यासाठी हे एक खूपच आकर्षक साधन, प्लॉट डिव्हाइस आहे, यात शंका नाही. नक्कीच, कारण ती कल्पनाच मुळात खूप प्रभावी आहे की एका क्षुल्लक गोष्टीने सगळं काही बदलू शकतं. पण यात एक मोठा गैरसमज दडलेला आहे असं मला वाटतं, जो तुम्ही आधीही सांगितला. लोकप्रिय कथांमध्ये अनेकदा असं दाखवतात की ते लहान कारण, फुलपाखरू, आणि त्याचा मोठा परिणाम, वादळ, यांच्यातला संबंध हा ओळखता येण्याजोगा, आयडेंटिफायबल, आणि शोधून काढता येण्याजोगा, ट्रेसेबल आहे. अगदी. आणि हा मुद्दा पुन्हा पुन्हा सांगणं गरजेचं आहे, कारण हा गैरसमज खूप पसरलेला आहे. हे वैज्ञानिक अर्थाच्या अगदी उलट आहे. बटरफ्लाय इफेक्टचा खरा वैज्ञानिक अर्थ असा आहे की हे कार्यकारण भावाचे संबंध असंख्य, गुंतागुंतीचे, न ओळखता येण्याजोगे आणि मूलभूतपणे अप्रत्याशित आहेत. लॉरेन्सना हेच तर सापडलं होतं की त्या लहान फरकाचा नेमका परिणाम काय असेल हे सांगताच येत नाही. म्हणजे चित्रपटात जसं दाखवतात की अरे तू भूतकाळात जाऊन ती फुलपाखरावर पाय दिलास म्हणून आज हे वादळ आलं, असं एकाच एक कारण परिणाम जोडता येत नाही. नाही, अजिबात नाही. खऱ्या जगातल्या अराजक प्रणालींमध्ये त्या वादळाला कारणीभूत असंख्य लहान मोठे घटक असतात, ज्यांची सुरुवात कोट्यावधी वेगवेगळ्या फुलपाखरांपासून झालेली असू शकते. त्यापैकी एकाला वेगळं काढून यामुळेच हे झालं असं म्हणणं शक्य नाही. लोकप्रिय संस्कृती या संकल्पनेचा आकर्षक नाव आणि वरवरची कल्पना घेते, पण तिचा गाभाच म्हणजे ही मूलभूत अप्रत्याशितता आणि अनाकलनीयता अनेकदा गाळून टाकते किंवा चुकीच्या पद्धतीने दाखवते. हा फरक स्पष्ट होणं खरंच खूप महत्वाचं आहे. विज्ञानाचा विपर्यास व्हायला नको. आता अजून एका महत्वाच्या आणि थोड्या कठीण फरकाकडे वळूया. बटरफ्लाय इफेक्टमुळे येणारी अप्रत्याशितता आणि क्वांटम मेकॅनिक्समधली अनिश्चितता ह्या एकच आहेत की वेगळ्या? हा खूपच मूलभूत आणि महत्वाचा फरक आहे. या दोन्ही गोष्टी अप्रत्याशिततेबद्दल बोलतात, पण त्यांची कारणं आणि स्वरूप पूर्णपणे वेगळं आहे. कसं काय? बघा, बटरफ्लाय इफेक्टमुळे येणारी अप्रत्याशितता, ज्याला आपण क्लासिकल किऑस म्हणू, ती ज्ञानाच्या मर्यादेमुळे येते. म्हणजे प्रणाली स्वतः नियमानुसार चालते.
जर आपल्याला तिची सुरुवातीची स्थिती 100% अचूक माहीत असती तर तत्वतः आपण तिचं भविष्य अनंत काळासाठी वर्तवू शकलो असतो. पण आपल्याला ती स्थिती कधीच इतकी अचूक माहीत नसते आणि लहान चुका वेगाने वाढतात, म्हणून भविष्य अप्रत्याशित बनतं. ही आपल्या अज्ञानातून आलेली अप्रत्याशितता आहे. ओके, म्हणजे ही आपल्याला माहीत नाही म्हणून येणारी अप्रत्याशितता आहे. आणि क्वांटम अनिश्चितता? क्वांटम मेकॅनिक्समधील अनिश्चितता, जी हायझेनबर्गच्या अनिश्चिततेच्या तत्वाने व्यक्त होते, ती अस्तित्वात्मक आहे. म्हणजे ती निसर्गातच, वास्तवाच्या मूलभूत रचनेतच आहे. अच्छा, म्हणजे असं नाही की आपल्याला कणाची अचूक स्थिती आणि अचूक गती, मोमेंटम एकाच वेळी मोजता येत नाही कारण आपली उपकरणं चांगली नाहीत? नाही. तत्वतःच त्या दोन्ही गोष्टी एकाच वेळी 100% निश्चित अस्तित्वातच नसतात. निसर्गाचाच तो नियम आहे. ही आपल्या ज्ञानाची मर्यादा नाही, तर खुद्द वास्तवाचीच एक मर्यादा किंवा वैशिष्ट्य आहे. हा खूप मोठा फरक आहे. हो. आणि गणितीय पातळीवर पाहिलं तर आणखी एक महत्त्वाचा फरक आहे. क्वांटम प्रणाली ज्या श्रोडिंगर समीकरणाने नियंत्रित होतात, ते समीकरण लिनियर आहे. लिनियर? पण आपण तर मग अशी पाहिलं की अराजकता फक्त नॉन लिनियर प्रणालींमध्येच येते. अगदी बरोबर. श्रोडिंगर समीकरण लिनियर असल्यामुळे क्वांटम प्रणालींमध्ये सुरुवातीच्या स्थितीतील लहान फरक मोठे होत नाहीत. SDIC घडत नाही. त्यामुळे शास्त्रीय क्लासिकल अर्थाने ज्याला अराजकता म्हणतात, ती मूलभूत क्वांटम पातळीवर अस्तित्वात नाही. पण मग हे कसं शक्य आहे? आपलं जग तर मूलभूत पातळीवर क्वांटम नियमांनी चालतं आणि याच जगात आपल्याला हवामान, टर्ब्युलन्स यांसारख्या प्रचंड मोठ्या, स्पष्टपणे अराजक असलेल्या शास्त्रीय क्लासिकल प्रणाली दिसतात. क्वांटमच्या लिनियर जगात शास्त्रीय अराजकता कशी निर्माण होते? हां. सध्या भौतिकशास्त्रातील एक खूप मोठा आणि महत्त्वाचा अनुत्तरित प्रश्न आहे. यावर खूप संशोधन चालू आहे. क्वांटम केओलॉजी नावाचे एक संपूर्ण क्षेत्र याच प्रश्नाचा अभ्यास करतं. क्वांटम केओलॉजी? इंटरेस्टिंग. यात काय पाहतात की ज्या शास्त्रीय प्रणाली अराजक आहेत, त्यांच्या क्वांटम आवृत्त्या, क्वांटम काउंटरपार्ट्स कशा वागतात. क्वांटम जगात शास्त्रीय अराजकतेचे ठसे, सिग्नेचर्स कसे दिसतात. आतापर्यंतच्या अभ्यासातून असं दिसतं की क्वांटम परिणाम खरं तर शास्त्रीय अराजकतेला दाबून टाकतात, क्वांटम सपरेशन ऑफ केऑस. पण ही प्रक्रिया नेमकी कशी घडते आणि मोठ्या प्रणालीमध्ये शास्त्रीय अराजकता नेमकी कशी उदयास येते, एमर्ज, हे अजून पूर्णपणे समजलेलं नाही. याला क्वांटम क्लासिकल ट्रान्झिशनचा प्रश्नही म्हणतात. खरंच खूप मूलभूत कोडं आहे हे. म्हणजे आपलं जग एकाच वेळी क्वांटम नियमांमुळे खाली दाबलेली अराजकता आणि वरच्या पातळीवर दिसणारी अराजकता या दोन्हीचं मिश्रण आहे. एक प्रकारे म्हणता येईल. हे दाखवतं की वास्तव किती गुंतागुंतीचं आहे. नक्कीच. अरे, या सगळ्या चर्चेतून काही तात्विक, फिलॉसॉफिकल विचारही समोर येतात असं मला वाटतं. जसं की न्यूटननंतर अनेक शतकं असं वाटत होतं की जग घड्याळासारखं नियमांनुसार चालतं आणि जर आपल्याला नियम आणि सुरुवातीची स्थिती माहीत असेल तर आपण भूतकाळ आणि भविष्यकाळ दोन्ही अचूकपणे सांगू शकतो. लॅपलासचा राक्षस आठवतोय? हो. लॅपलासचा विचार होता की असा एक राक्षस असू शकतो ज्याला विश्वातल्या प्रत्येक कणाची स्थिती आणि गती माहीत असेल, तर तो न्यूटनच्या नियमांचा वापर करून संपूर्ण भूतकाळ आणि भविष्यकाळ सांगू शकेल. या विचारात नियतत्ववाद, म्हणजे सर्व घटना आधीच्या घटना आणि नियमानुसार ठरलेल्या असतात, आणि अंदाजक्षमता, म्हणजे प्रिडिक्टेबिलिटी, यांना एकच मानलं गेलं होतं. पण बटरफ्लाय इफेक्टने किंवा अराजकता सिद्धांताने हे नातं तोडून टाकलं. अगदी. लॉरेन्स सिस्टम याचं उत्तम उदाहरण आहे. ती पूर्णपणे नियत, डिटर्मिनिस्टिक आहे. तिची समीकरणं माहीत आहेत, पण ती अप्रत्याशित आहे, अनप्रेडिक्टेबल आहे. याचा अर्थ काय की जग नियमांनुसार चालत असलं तरी ते पूर्णपणे ओळखता येईलच, त्याचं भविष्य वर्तवता येईलच असं नाही. नियत्ववाद आणि अंदाजक्षमता या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, हे अराजकतेनं सिद्ध केलं. हा, विज्ञानाच्या इतिहासातला एक मोठा बदल आहे विचारांमध्ये. नक्कीच. याने आपल्या ज्ञानाच्या मर्यादा स्पष्ट केल्या. आणि याचा परिणाम आपण कारणमीमांसा, कॉझॅलिटी आणि जबाबदारी, रिस्पॉन्सिबिलिटी यांच्याकडे कसं पाहतो यावरही होतो का? कारण जर लहान गोष्टींचे मोठे अनपेक्षित परिणाम होत असतील. बरोबर. बटरफ्लाय इफेक्टमुळे साध्या रेषीय, लिनियर कार्यकारण भावाच्या कल्पनेला आव्हान मिळतं. म्हणजे हे एक कारण घडलं म्हणून हा एक परिणाम झाला, असं सरळ सोपं नातं अनेकदा नसतं. मोठ्या घटना या अनेक लहान मोठ्या घटकांच्या अत्यंत गुंतागुंतीच्या जाळ्याचा, आंतरक्रियेचा परिणाम असतात.
यामुळे आपल्या कृतींचं काय? एका बाजूला हे आपल्याला जाणीव करून देतं की आपल्या अगदी लहान वाटणाऱ्या कृतींचेही दूरगामी अनपेक्षित परिणाम होऊ शकतात. त्यामुळे अधिक जबाबदारीने वागण्याची गरज जाणवते. पण दुसऱ्या बाजूला हेही लक्षात येतं की आपण अंतिम परिणामांवर पूर्ण नियंत्रण ठेवू शकत नाही, कारण ते असंख्य इतर घटकांवर, इतर लोकांच्या कृतींवर आणि निव्वळ योगायोगांवर अवलंबून असतात. म्हणजे एकाच वेळी आपल्या कृतीचं महत्त्व वाढतं आणि आपल्या नियंत्रणाच्या मर्यादाही स्पष्ट होतात. हो, ही एक प्रकारची विनम्रता शिकायला मिळते. आपण सर्वशक्तिमान नाही आणि जग आपल्या इच्छेनुसार चालणार नाही. याचा परिणाम इतिहास, अर्थशास्त्र, समाजशास्त्र यांसारख्या क्षेत्रांवरही होत असेल, कारण या प्रणाली तर हवामानापेक्षाही जास्त गुंतागुंतीच्या आहेत. अगदी. समाजाचं किंवा अर्थव्यवस्थेचं भविष्य वर्तवणं हे हवामानाचा अंदाज लावणे इतकंच किंवा त्याहूनही जास्त कठीण आहे. कारण तिथे मानवी घटक येतो जो स्वतःच अप्रत्याशित असतो. इतिहाससुद्धा एकाच सरळ रेषेत घडत नाही. एखादी लहान घटना, एखादा निर्णय, एखादा योगायोग इतिहासाला वेगळं वळण देऊ शकतो. पण ते वळण नेमकं कोणतं असेल हे आधीच सांगणं जवळपास अशक्य असतं. खरंय. तर आजच्या या सखोल चर्चेतून आपण पाहिलं की बटरफ्लाय इफेक्ट, जो एका कम्प्युटर सिम्युलेशनमधल्या किरकोळ वाटणाऱ्या त्रुटीतून जन्माला आला, तो आज विज्ञान आणि संस्कृतीत किती खोलवर रुजला आहे. आपण पाहिलं की हे केवळ एक आकर्षक रूपक नाही, तर नॉन लिनियर डायनॅमिकल सिस्टम्सचा एक मूलभूत वैज्ञानिक गुणधर्म आहे. सुरुवातीच्या स्थितीवरील संवेदनशील अवलंबित्व, SDIC. आणि हा गुणधर्म हवामानशास्त्र, द्रवगतिशास्त्र, खगोल यांत्रिकी अशा अनेक क्षेत्रांमध्ये अंदाजक्षमतेच्या मूलभूत मर्यादा घालतो. एन्सेम्बल फोरकास्टिंगसारख्या पद्धती याच मर्यादेला प्रतिसाद म्हणून विकसित झाल्या आहेत. आपण हेही स्पष्ट केलं की लोकप्रिय संस्कृतीतलं एका फुलपाखरामुळे एक वादळ हे चित्रण वैज्ञानिकदृष्ट्या कसं चुकीचं आहे आणि खऱ्या अर्थात त्याहून कितीतरी अधिक व्यापक आणि अनाकलनीय आहे. आणि ही अप्रत्याशितता क्वांटम अनिश्चिततेपेक्षा पूर्णपणे वेगळ्या प्रकारची आहे. या संकल्पनेने नियतत्वाद आणि अंदाजक्षमता यांच्यातील आपल्या पारंपरिक समजुतीला एक मोठा धक्का दिला आहे आणि वास्तवाच्या गुंतागुंतीची एक नवी जाणीव करून दिली आहे. बरोबर. आणि मग जाता जाता एक विचार मनात येतोच. जर हवामान, नद्या, ग्रह यांच्यासारख्या भौतिक जगातील प्रणाली ज्या बऱ्याच अंशी नियमांनुसार चालतात, त्या इतक्या संवेदनशील आणि अप्रत्याशित असू शकतात, तर मग मानवी समाज, अर्थव्यवस्था, राजकारण किंवा अगदी आपल्या वैयक्तिक आयुष्यातील नातेसंबंध आणि निर्णय यांच्यासारख्या कितीतरी अधिक गुंतागुंतीच्या नॉन लिनियर प्रणालींबद्दल आपण किती खात्रीने अंदाज लावू शकतो? खूप महत्वाचा प्रश्न आहे. या मानवी आणि सामाजिक प्रणालींमध्येही असे कोणते अगणित फुलपाखरू परिणाम सतत घडत असतील, ज्यांची आपल्याला आज पुसटशी कल्पनाही नाही. कदाचित आपल्या आजच्या एखाद्या क्षुल्लक वाटणाऱ्या कृतीचा किंवा निर्णयाचा परिणाम भविष्यात कोणत्या तरी मोठ्या, अनपेक्षित स्वरूपात समोर येईल. विचार करण्यासारखा प्रश्न आहे नक्कीच.